नमस्कार, मी निकिता. आपण पाहतायत LS मराठी. पाहुयात महत्त्वाच्या घडामोडी. औषध निरीक्षक पदाच्या परीक्षेतील गैरव्यवहाराबाबत तक्रारदार विद्यार्थ्याने कोणत्याही दबावाला न जुमानता मांडली परखड भूमिका. तक्रार मागे घेणार नाही, विद्यार्थ्याचं वक्तव्य. MPSCच्या औषध निरीक्षक भरती परीक्षेतील कथित पेपरफुटी प्रकरणावर रोहित पवार यांचे गंभीर आरोप. कौटिल्य अकॅडमीवर रोहित पवारांकडून संशय व्यक्त. सुषमा अंधारे यांचे TAT घोटाळ्यावरून सरकारवर गंभीर आरोप. घोटाळ्याची पाळेमुळे 2016च्या राजवटीत असल्याची अंधारेंची टीका. भारत सरकारला हे लक्षात आणून दिलं जात आहे की केवळ आश्वासन देऊन नव्हे तर दिलेलं आश्वासन पाळूनच सरकारची विश्वासार्हता सिद्ध होते. सौरव दास यांची ट्विट करून सरकारवर टीका. अंबरनाथमध्ये पालेगाव परिसरात मांजरीला 12व्या मजल्यावरून ढकललं. घटनेत मांजरीचा मृत्यू. घटना CCTV मध्ये कैद. प्राणी संरक्षण कायद्यानुसार या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी. भिवंडी महापालिका क्षेत्रातील मच्छी मार्केटमधील नूतनीकरण केलेली इमारत मच्छी विक्रीकरिता खुली न केल्याने मच्छी विक्रेत्यांचा संताप. महापालिका वर्षभराचे भाडे करार मागत असल्याचा विक्रेत्यांचा आरोप. बीडमधील शेतकऱ्याच्या चिमुकल्या लेकीची इस्रोकडे झेप. अनुजा हावळेचा भारत टॅलेंट सर्च परीक्षेत राज्यात द्वितीय क्रमांक. विविध प्रकल्पांची पाहणी करण्यासाठी अनुजाने केली इस्रोची निवड. जळगावमधील यावल आदिवासी प्रकल्प कार्यालयात कर्मचाऱ्यांचे बेमुदत काम बंद आंदोलन. अधिकाऱ्याला दिलेल्या अपमानास्पद वागणुकीच्या निषेधार्थ कार्यालयाचे 100% काम बंद आंदोलन. कोल्हापूरमध्ये 28,000च्या बिलामुळे रुग्णाला ताटकळत ठेवल्याने मृत्यू. डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे रुग्णाचा मृत्यू झाल्याचा कुटुंबाचा आरोप. कराड तालुक्यातील शामगाव येथे दूध भेसळीवर कारवाई. दुधामध्ये पाम तेल आणि पावडर मिक्स केल्याचा प्रकार समोर. मसूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. बदलापूरमधील नामांकित बेकरीमध्ये खारीच्या ट्रेमध्ये उंदीर फिरतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. तरुणीच्या सतर्कतेमुळे बेकरीतील प्रकार समोर. या होत्या काही महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा LS मराठी.